सांगलीच्या मगरमच्छ कॉलनीमध्ये कृष्णा नदीचं पाणी आल्यानंतर या भागातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी या भागाचे सामाजिक कार्यकर्ते नितीन काका शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी तसेच इम्रान शेख यांनी तातडीनं त्या परिसरात धाव घेऊन नागरिकांशी संवाद साधला। याचबरोबर वेळीच बाहेर पडा असे आवाहन करत सर्व नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत मदतही केली। याचबरोबर पाणी पातळी कमी अधिक प्रमाणात होत असल्यानं आपण कोणीही रिस्क घेऊ नका असे आवाहन नितीन काका शिंदे, इम्रान शेख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनी यावेळी केले। मगरमच्छ कॉलनीमध्ये आत्ता 41 फुटापर्यंत आत्ता पाण्याचं लेवल आहे। पहिल्या आणि दुसऱ्या गल्लीत थोडं पाणी आहे। त्या लोकांना सकाळी आयुक्तांनी येऊन प्रशासनानं सुद्धा चांगली दखल घेतलेली आहे। प्रशासनानं सकाळी येऊन सगळ्यांना इंटिमेशन दिले। 3 नंबर, 17 नंबर, 23 नंबर शाळेत राहण्याची जेवणाची सोय केली आहे। पाणी अजून 1-2 फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तरीसुद्धा त्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। तर जेवढी जनावरं आहेत त्या जनावरांचा असा सारा सामाजिक संघटनेनं काही तिथं देऊनसुद्धा त्यांना सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं सगळ्यांचं सुद्धा सहकार्य, सगळ्या पक्षाचं सहकार्य इथल्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं त्यांना साथ देऊन भरपूर लोकांनी सामान आपलं चांगलं उपयोगी सामान आहे ते हलवलं आहे। त्यामुळे इथं काही चिंता नाही आहे। पाण्याचं एवढं काय वाढेल असं एवढं वाटत नाही। सांगलीतलं प्रशासन महापालिकेचं 2005चा पूर असू दे, 2019चा असू दे, 2021चा पूर असू दे, त्यामुळे चांगला अनुभव त्यांना आता सांगलीला आहे। आणि 4 जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे सांगलीत असल्यामुळं त्याचा चांगला उपयोग कलेक्टर असू दे, SP असू देत, आपले सन्माननीय आयुक्त असू देत, त्या सगळ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून व्यवस्थित आलमट्टीचं किंवा आपल्या कोयनेचं व्यवस्थित नियोजन तिथल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा लावलेलं दिसून येते। त्यामुळे सगळ्यांचा हातभार या पुराला लागलेला आहे कमी व्हायला। त्यामुळे सगळ्यांचा आभारी आहे। प्रकारे मदत केली तुम्ही सर्वांनी। आपल्या मगरमच्छ कॉलनीमध्ये गल्ली नंबर 4 आणि गल्ली नंबर 3 मध्ये 41 फुटाच्या दरम्यान कमीत कमी 20 ते 25 घरामध्ये पाणी जातं। त्यांना आपण आयुक्त साहेब असू देत किंवा आमदार सुधीरदादा गाडगीळ असू दे, आपण सगळ्यांच्याच मार्फत, प्रशासन असू दे, सगळ्यांच्या मार्फत आपण पहिल्यांदा त्यांना अलर्ट केलं की 41ला पाणी येईल आणि घरात पाणी जाईल। त्यामुळं त्यांनी आत्ता कमीत कमी 150 ते 250 लोकांनी आपलं घरदार आपलं म्हणजे सगळं सामान सोडून 17 नंबर शाळेत आता नवीन आपल्याला रोटरी क्लबमध्ये आपण तिथं त्यांची खाण्याची पिण्याची सगळी सोय महापालिकेतर्फे केली आहे। आणि शक्यतो पाणी वाढूच नाही ही आमची मनापासून विनंती आहे, म्हणजे प्रार्थना आहे। परंतु आता निसर्गापुढं काय नाही आहे। तरी 41-42ला सगळ्या पब्लिकने आम्ही सांगून सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलं आहे। कोणीही घाबरून जाऊ नये। आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत। त्यामुळं काही काळजी करू नका। आपल्याला 2019ला तोंड दिलं आहे, 21ला दिलं आहे, तर आपण या वेळेवर तोंड देऊन या परिस्थितीतून बाहेर पडूया। बायपास शुली पाण्यात काय तिथं काय व्यवस्था झालेली? स्थलांतर केलेलं सगळे प्रशासनाने चांगली दखल। 17 नंबर शाळा, 23 नंबर शाळा, जेवण खाणं सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे। किती कुटुंब स्थलांतर झाले त्या भागातली? कुटुंब मला वाटतं मानसिंगराच्या बॅकसाईडचं सगळं। काय नागरिकांना काय आव्हान राहील तुमचं? नागरिकांना आव्हान नाही, सगळे पुराच्या 2019 सगळी सावध आहेत। त्यामुळे स्थलांतर अगोदरच व्हायला लागल्यात। प्रशासन गाड्या बिड्या सर्व पक्ष गाड्या बिड्या व्यवस्थित लावून नियोजन लावले सगळ्यांचा।